नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, मी प्राध्यापक गोरे एस पी. आज आपण प्रकरण क्रमांक 1 पॉप्युलेशन पार्ट 1 म्हणजेच लोकसंख्या भाग 1 यातील लोकसंख्या संक्रमण सिद्धांत म्हणजेच डेमोग्राफिक ट्रान्झॅक्शन मॉडेल याला अनुसरून माहिती पाहणार आहोत. विद्यार्थ्यांनो, या ठिकाणी स्क्रीनवर तुम्हाला डेमोग्राफिक ट्रान्झॅक्शन थिअरीची आकृती जी आहे ही आकृती दिसत आहे. ह्या आकृतीला अनुसरून तुम्हाला प्रथमतः काही प्रश्न जे आहेत हे प्रश्न तुम्हाला विचारलेले आहेत ते आपण या ठिकाणी पाहूयात. आकृती जी आहे ह्या आकृतीचं ऑब्झर्वेशन करून निरीक्षण करून तुम्हाला याची उत्तरं जी आहेत ही सांगायची आहेत. पहा, पहिला प्रश्न आहे, व्हॉट डू द ब्ल्यू अँड ब्लॅक लाईन शो? म्हणजेच आलेखातील निळी आणि काळी रेषा काय दर्शवतात? याचं उत्तर तुम्हाला या ठिकाणी सांगितलेलं आहे. पहा, द ब्ल्यू लाईन शोज बर्थ रेट अँड ब्लॅक लाईन शोज द डेथ रेट. म्हणजेच निळी रेषा ही जन्मदर दर्शवते तर काळी रेषा ही मृत्यूदर दर्शवते. त्यानंतर दुसरा प्रश्न या ठिकाणी तुम्हाला विचारलेला आहे, तो म्हणजे व्हॉट डज द ग्रीन पार्ट इन द ग्राफ शो? म्हणजेच आलेखात दाखवलेला हिरवा भाग काय दर्शवतो? याचं उत्तर तुम्हाला या ठिकाणी सांगता येईल. ते म्हणजे द ग्रीन पार्ट इन द डायग्रॅम इंडिकेट नॅचरल इन्क्रीजेस, दॅट इज बर्थ रेट अँड डेथ रेट. म्हणजेच जो हिरवा भाग आहे हा हिरवा भाग आकृतीमध्ये लोकसंख्येचं नैसर्गिक वाढ जी आहे, नॅचरल इन्क्रीजेस जे आहे हे दर्शवतो. म्हणजेच जन्मदर आणि मृत्यूदर जो आहे त्यात झालेली वाढ या ठिकाणी आपल्याला हा हिरवा भाग दर्शवतो. त्यानंतर तिसरा प्रश्न आहे, व्हॉट डज द ब्ल्यू पार्ट इन द ग्राफ शो? आलेखात दाखवलेला निळा भाग काय दर्शवतो? विद्यार्थ्यांनो, याचं उत्तर आपल्याला या ठिकाणी सांगता येईल. ते म्हणजे द ब्ल्यू पार्ट इन द ग्राफ शोज द नॅचरल डिक्लाइन ऑफ पॉप्युलेशन. म्हणजेच या ठिकाणी लोकसंख्येमध्ये नैसर्गिक घट झालेली जी आहे ती या निळ्या भागात दर्शवलेली आहे. त्यानंतर प्रश्न 5वा पुढचा जो आहे या ठिकाणी पहा, तुम्हाला विचारलेला आहे, प्रश्न तिसरा विचारलेला आहे. पहा, इन विच स्टेजेस इज द बर्थ रेट मोर दॅन द डेथ रेट? याचं उत्तर तुम्हाला या ठिकाणी सांगता येईल. ते म्हणजे सेकंड, थर्ड अँड फोर्थ स्टेज द बर्थ रेट इज मोर दॅन डेथ रेट. तर या ठिकाणी दुसरा, तिसरा आणि चौथ्या टप्प्यामध्ये जन्मदर हा मृत्यूदरापेक्षा जास्त असल्याचं या ठिकाणी दिसून येतं. त्यानंतर 5वा प्रश्न जो आहे हा विचारलेला आहे, इन विच स्टेज इज द बर्थ रेट सेम ॲज द डेथ रेट? या ठिकाणी कोणत्या टप्प्यात जन्मदर हा मृत्यूदरा एवढाच आहे? तर याचं उत्तर तुम्हाला सांगता येईल, पहिला टप्पा. कारण का? तर या ठिकाणी इन द फर्स्ट स्टेज द बर्थ रेट अँड डेथ रेट इज सेम. कारण पहिल्या टप्प्यामध्ये जन्मदर आणि मृत्यूदर हा सारखाच आहे. त्यानंतर आपल्याला 6वा प्रश्न विचारलेला आहे, इन विच स्टेज इज द डेथ रेट मोर दॅन बर्थ रेट? म्हणजेच कोणत्या टप्प्यात मृत्यूदर हा जन्मदरापेक्षा अधिक आहे? याचं उत्तर तुम्हाला सांगता येईल, इन द फिफ्थ स्टेज द डेथ रेट इज मोर दॅन बर्थ रेट. तर 5व्या टप्प्यामध्ये मृत्यूदरापेक्षा जन्मदर हा कमी असल्याचं या ठिकाणी दिसून येतं. तर अशा प्रकारे या ठिकाणी ह्या आकृतीला अनुसरून तुम्हाला जे काही प्रश्न विचारलेले आहेत त्याची तुम्हाला उत्तरं सांगता येतील. विद्यार्थ्यांनो, या ठिकाणी लोकसंख्या संक्रमण सिद्धांत जो आहे हा
देशाच्या लोकसंख्या वाढीचे विविध टप्पे जे आहेत, ह्या टप्प्यांना अनुसरून या ठिकाणी हा सिद्धांत माहिती देतो. विद्यार्थ्यांना आपल्याला माहिती आहे की प्रत्येक देश जो आहे हा लोकसंख्या वाढीचे विविध टप्पे अनुभवत असतो. त्यामुळे प्रत्येक देशात तोच जन्मदर किंवा मृत्यूदर हा आपल्याला एकसारखा राहत असलेला दिसत नाही. जनरली अ कंट्री एक्सपिरियन्स व्हेरियस स्टेजेस इन पॉप्युलेशन ग्रोथ. इट नेव्हर एक्सपिरियन्सेस द सेम रेट ऑफ ग्रोथ ऑर डिक्लाइन. विद्यार्थ्यांनो, त्यामुळेच लोकसंख्येत वाढ किंवा घट झालेली आपल्याला या ठिकाणी जी दिसून येते आणि त्यामुळे होणाऱ्या ह्या लोकसंख्या वाढ किंवा लोकसंख्येतील घट, त्यामुळे लोकसंख्या वाढीचा दर हा आपल्याला कधीही समान राहत असलेला दिसत नाही. याचा अजून वैशिष्ट्य म्हणजे आर्थिक विकासाबरोबरच जन्मदर आणि मृत्यूदरात फरक होताना दिसतो. अलॉंग विथ द इकॉनॉमिक डेव्हलपमेंट, टेंडन्सीज ऑफ बर्थ रेट अँड डेथ रेट आर डिफरंट. हेन्स म्हणजेच ग्रोथ रेट ऑफ पॉप्युलेशन आल्सो व्हेरीज. म्हणजेच या ठिकाणी आपल्याला प्रदेशानुसार किंवा प्रदेशाच्या विकासानुसार या ठिकाणी आपल्याला लोकसंख्येत बदल जो आहे हा बदल आपल्याला पाहायला मिळतो. विद्यार्थ्यांनो, आर्थिक विकासाबरोबर जन्मदर आणि मृत्यूदरात फरक होताना जो दिसतो, यावरच आधारित लोकसंख्या संक्रमण सिद्धांत जो आहे हा मांडलेला गेला आहे. लोकसंख्या वाढीचा काळानुसार कल हा या संक्रमणाचा किंवा या सिद्धांताचा पाया आहे. या सिद्धांतानुसार प्रत्येक प्रदेशानुसार किंवा प्रत्येक प्रदेश जो आहे हा कालानुसार लोकसंख्या वाढीचे विविध टप्पे पार पडत असतो. म्हणजेच अकॉर्डिंग टू धिस थिअरी अ कंट्री पासेस थॉट द डिफरंट स्टेजेस ऑफ पॉप्युलेशन ग्रोथ. विद्यार्थ्यांनो, या ठिकाणी ह्या ज्या स्टेजेस आहेत, ह्या 5 स्टेजेस आहेत. ह्या स्टेजेस पुढील प्रमाणे, पहिली स्टेज जी आहे ती हाय स्टेशनरी स्टेज म्हणून ओळखली जाते, म्हणजेच अतिशय स्थिर. त्यानंतर दुसरी स्टेज आहे अर्ली एक्सपांडिंग स्टेज, म्हणजे आरंभीच्या काळात विस्तारणारी. त्यानंतर तिसरी स्टेज आहे लेट एक्सपांडिंग स्टेज, म्हणजेच नंतरच्या काळात विस्तारणारे. चौथी स्टेज किंवा टप्पा आहे लो स्टेशनरी स्टेज, म्हणजेच कमी बदल दर्शविणारा. आणि शेवटचा टप्पा किंवा स्टेज आहे ती म्हणजे डिक्लायनिंग स्टेज, म्हणजेच ऋणात्मक वाढीचा टप्पा. तर अशा प्रकारे लोकसंख्या वाढीच्या संक्रमणाचे हे 5 टप्पे जे दिलेले आहेत ते आता आपण या ठिकाणी समजावून घेऊ. विद्यार्थ्यांनो, या ठिकाणी पहिला जो टप्पा आहे तो म्हणजे हाय स्टेशनरी स्टेज, अतिशय स्थिर टप्पा म्हणून या ठिकाणी हा पहिला टप्पा ओळखला जातो. आता याची वैशिष्ट्ये जी आहेत ती कोणती ते आपण या ठिकाणी पाहू. पहिलं वैशिष्ट्य दिलेलं आहे बोथ बर्थ रेट अँड डेथ रेट्स आर हाय ड्युरिंग धिस फेज, सो पॉप्युलेशन ग्रोथ इज स्टेबल. तर या ठिकाणी ह्या पहिल्या टप्प्यामध्ये जन्मदर आणि मृत्यूदर दोन्हीही जास्त असल्यामुळे लोकसंख्या वाढ ही स्थिर असलेली दिसते. हे पहिलं वैशिष्ट्य आपल्याला या ठिकाणी सांगतील. दुसरं वैशिष्ट्य, द फायनान्शियल पोझिशन ऑफ कंट्री इज नॉट डेव्हलप्ड, इट डिपेंड्स ऑन प्रायमरी ऑक्युपेशन. म्हणजेच या ठिकाणी या पहिल्या टप्प्यामध्ये देशाचा आर्थिक विकास हा फारसा झालेला नसतो आणि देशाची अर्थव्यवस्था जी आहे ही मोठ्या प्रमाणात प्राथमिक व्यवसायांवर अवलंबून असते. त्यानंतर तिसरं वैशिष्ट्य जे आहे ते म्हणजे लॅक ऑफ एज्युकेशन फॅसिलिटीज, सायन्स अँड टेक्नॉलॉजी आर नॉट डेव्हलप्ड. या पहिल्या टप्प्यामध्ये शैक्षणिक संधी किंवा शैक्षणिक विकासासाठी फारसा वाव नसतो. शैक्षणिक विकास कमी प्रमाणात
झालेला असतो. त्यामुळे विज्ञान आणि तंत्रज्ञानाचा विकास देखील आपल्याला या पहिल्या टप्प्यात झालेला पाहायला मिळत नाही. साहजिकच या ठिकाणी आपल्याला अशिक्षितांचं प्रमाण जे आहे हे कमी असलेलं दिसतं आणि त्यामुळे प्रजननाचा दर जो आहे, बर्थ रेट जो आहे, हा आपल्याला या ठिकाणी जास्त असलेला दिसतो. त्याचप्रमाणे मोठी कुटुंब आपल्याला असलेले दिसून येतात, म्हणजेच फॅमिली मेंबर जे आहेत त्यांची संख्या आपल्याला जास्त असलेली दिसते. तर हे काही वैशिष्ट्ये आपल्याला या ठिकाणी सांगता येईल. त्यानंतर पुढचं वैशिष्ट्य जे आहे ते म्हणजे लो सॅनिटेशन, हाय ऑकरन्स ऑफ कॉन्टिजियस डिसीजेस, लॅक ऑफ मेडिकल फॅसिलिटीज अँड मॉलन्यूट्रिशन आर रिस्पॉन्सिबल फॉर हाय डेथ रेट्स. म्हणजेच या ठिकाणी स्वच्छतेचा अभाव जो आहे हा आपल्याला या टप्प्यात पाहायला मिळतो. वैद्यकीय सुविधांचा अभाव आपल्याला असलेला दिसतो. साहजिकच संसर्गजन्य आजार किंवा रोग जे आहेत त्यांचा प्रादुर्भाव ह्या टप्प्यात पाहायला मिळतो. कॉन्टिजियस डिसीजेस म्हटलेला आहे. त्यानंतर लॅक ऑफ मेडिकल फॅसिलिटीज, म्हणजेच या ठिकाणी वैद्यकीय सुविधांचा अभाव आणि मॉलन्यूट्रिशन आर रिस्पॉन्सिबल फॉर हाय डेथ रेट, म्हणजेच कुपोषणामुळे मृत्यूदराचा दर हा या टप्प्यात जास्त राहिलेला पाहायला मिळतो. आणि शेवटचं महत्त्वाचं वैशिष्ट्य सांगितलेलं आहे ते म्हणजे ॲट प्रेझेंट स्टेट नो कंट्री फॉल इन दिस फेज. सध्याच्या स्थितीत कोणताही देश ह्या पहिल्या टप्प्यात आपल्याला असलेला दिसत नाही. त्यानंतर आता आपण दुसरा टप्पा पाहूया. दुसरा टप्पा आहे अर्ली एक्सपांडिंग स्टेज, म्हणजेच आरंभीच्या काळात विस्तारणारा. याला अनुसरून कोणती वैशिष्ट्ये दिलेली आहेत ते अगोदर आपण समजावून घेऊ. पहिलं वैशिष्ट्य काय दिलेलं आहे तर टेक्नॉलॉजिकल एक्सपान्शन ऑफ सायन्स ऑकर्स अँड डेव्हलपमेंट स्टार्ट्स. तर या ठिकाणी ह्या दुसऱ्या टप्प्यामध्ये तंत्रज्ञानाचा विकास जो आहे हा आपल्याला झालेला पाहायला मिळतो. विज्ञान तंत्रज्ञानाच्या विकासामुळे या ठिकाणी विकासासाठी वातावरण जे आहे हे पोषक झालेलं आपल्याला या ठिकाणी दिसून येतो. त्यामुळे मेडिकल अँड हेल्थ केअर सर्व्हिसेस स्टार्ट्स एक्सपांडिंग अँड ट्राय टू कंट्रोल ऑन कॉम्बॅट डिसीजेस. विद्यार्थ्यांनो, मेडिकल म्हणजेच विज्ञान तंत्रज्ञान यांच्या विकासामुळं तसंच आरोग्याच्या सेवा सुविधांमुळं या ठिकाणी मोठ्या प्रमाणात आपल्याला साथीचे रोग असतील किंवा रोगराई असेल त्यांना नियंत्रण करण्याचं काम जे आहे ह्या दुसऱ्या टप्प्यात आपल्याला होत असलेलं पाहायला मिळतं. त्यासाठी प्रयत्न केले जातात. त्यामुळे मृत्यूदरात आपल्याला कमी आलेली दिसते. मॉर्टिलिटी रेट रिड्युसेस बट द बर्थ रेट इज कॉन्स्टंट सो द पॉप्युलेशन ग्रॉस रॅपिडली. विद्यार्थ्यांनो, जन्मदराचं प्रमाण जे आहे हे जास्तच असतं. जरी मृत्यूदर कमी होत असला तरी जन्मदराचं प्रमाण हे जास्त राहिलेलं आपल्याला दिसून येतं. त्यामुळे लोकसंख्येची वाढ ही अधिक वेगानं आपल्याला या ठिकाणी ह्या टप्प्यात होत असलेली दिसते. त्यानंतर पुढचं वैशिष्ट्य आपल्याला सांगता येईल प्रोडक्शन इन ॲग्रिकल्चर अँड इंडस्ट्री इन्क्रीजेस, ट्रान्सपोर्टेशन नेटवर्क इन्क्रीजेस. ह्या दुसऱ्या टप्प्यामध्ये आपल्याला शेती आणि उद्योगांचं उत्पादन जे आहे हे वाढत असलेलं दिसतं. तसंच वाहतूक व्यवस्थेत देखील वाढ होत असलेली दिसते. विद्यार्थ्यांनो, त्यानंतर पुढचं वैशिष्ट्य पाचवं या ठिकाणी सांगता येईल ते म्हणजे इफोर्ट्स टू कंट्रोल द पॉप्युलेशन आर लॉन्च. म्हणजेच लोकसंख्या नियंत्रण करण्यासाठी प्रयत्न जे आहे हे या टप्प्यात सुरू केलेले आपल्याला दिसतात. सहावं वैशिष्ट्य आपल्याला सांगता येईल ह्या टप्प्याचं ते म्हणजे द डेव्हलपिंग कंट्रीज विथ हाय पॉप्युलेशन्स आर करंटली
अंडरगोईंग धिस फेज. म्हणजेच आत्ता सध्याच्या कालावधीमध्ये जे विकसनशील देश जे आहेत हे आपल्याला ह्या दुसऱ्या टप्प्यातून जात असलेले पाहायला मिळतात. विद्यार्थ्यांनो, या ठिकाणी हा जो टप्पा आहे ह्या टप्प्यामध्ये लोकसंख्येचं प्रमाण जे आहे हे सर्वाधिक वाढत असल्यामुळं ह्या टप्प्याला लोकसंख्येचा विस्फोट टप्पा म्हणून देखील ओळखलं जातं. त्यामुळं या ठिकाणी हा टप्पा या ठिकाणी त्याला पॉप्युलेशन एक्सप्लोजन फेज म्हणून या ठिकाणी ओळखलं जातं. तर लक्षात ठेवायचं आहे, 7वं वैशिष्ट्य मध्ये सांगितलेलं आहे पहा, धिस स्टेट इज नोन ॲज द पॉप्युलेशन एक्सप्लोजन फेज किंवा स्टेज. तर हा टप्पा या ठिकाणी महत्त्वाचा आहे. याला अनुसरून तुम्हाला प्रश्न देखील विचारला जाऊ शकतो की लोकसंख्या विस्फोटाचा टप्पा म्हणजे काय, किंवा दुसऱ्या टप्प्याला या ठिकाणी लोकसंख्या विस्फोटाचा टप्पा असे का म्हणतात, असं देखील तुम्हाला प्रश्न या ठिकाणी विचारला जातो. तर ह्याचे उदाहरणं म्हणून काही देशांचे दिलेले आहेत पहा. उदाहरणार्थ कांगो, बांगलादेश, नायजेरिया, युगांडा हे काही या ठिकाणी आपल्याला ह्या देशांची उदाहरणं सांगता येतील की जिथं आपल्याला लोकसंख्येचा विस्फोट मोठ्या प्रमाणात झालेला पाहायला मिळतो. त्यानंतर स्टेज थर्ड किंवा तिसरा टप्पा, याला अनुसरून आता माहिती आपण पाहूया. स्टेज 3 म्हणजेच लेट एक्सपांडिंग स्टेज, याला आपण नंतरच्या काळात विस्तारणारा टप्पा म्हणून ओळखतो. याची जी उदाहरणं दिलेली आहेत पहा, किंवा याला अनुसरून जे काही मुद्दे सांगितलेले आहेत ते पुढील प्रमाणे. पहिला मुद्दा सांगितलेला आहे तो म्हणजे द रिड्युस्ड डेथ रेट इन द सेकंड स्टेज इज स्टील डिक्रीजिंग इन द स्टेज 2. म्हणजेच दुसऱ्या टप्प्यात कमी झालेला मृत्यूदर जो असतो हा या तिसऱ्या टप्प्यामध्ये देखील कमीच होत असतो. बर्थ रेट आर आल्सो डिक्रीजिंग नाव. जन्मदरातही आपल्याला घट होत असलेली दिसते. त्यामुळे लोकसंख्या वाढीचा दर जो आहे हा आपल्याला कमी झालेला दिसतो. बर्थ रेट आर आल्सो डिक्रीजिंग नाव अँड धिस रिड्युसेस द रेट ऑफ पॉप्युलेशन ग्रोथ, बट द पॉप्युलेशन इज स्टील ग्रोईंग बिकॉज बर्थ रेट आर हायर दॅन डेथ रेट. तर विद्यार्थ्यांनो, या ठिकाणी लोकसंख्या वाढीचा दर जरी कमी होत असला पण लोकसंख्या ही आपल्याला वाढतच असलेली दिसते. आणि त्या पाठीमागचं कारण म्हणजे जन्मदर जो असतो ह्या टप्प्यामधील हा मृत्यूदरापेक्षा जास्त असतो. विद्यार्थ्यांनो, पुढचं वैशिष्ट्य जे दिलेलं आहे दुसरं सेकंड ते पहा. ॲज द प्रोग्रेस ऑफ द कंट्री इज ॲक्सेलरेटिंग, the income of the people of the country is above subsistence level. Their standard of living is elevated, poverty is decreasing, use of technology is seen to expand, secondary and tertiary activities expand. ही काही वैशिष्ट्ये आपल्याला या ठिकाणी दिसून येतात. म्हणजेच देशाच्या प्रगतीचा वेग जो आहे हा आपल्याला ह्या टप्प्यात वाढत असल्याचं दिसून येतं. तसंच देशातील लोकांचं उत्पन्न जे आहे हे देखील आपल्याला वाढलेलं दिसतं. आणि म्हणजेच त्यांच्या उदरनिर्वाहापेक्षा उत्पन्न जे आहे हे वाढलेलं असतं. त्या लोकांचं राहणीमान जे असतं हे म्हणजेच लाईफस्टाईल हे उंचावलेलं आपल्याला दिसून येतं. आणि विज्ञान तंत्रज्ञानाचा वापर जो आहे, विस्तार जो आहे हा मोठ्या प्रमाणात या ठिकाणी झालेला असतो. हे या तिसऱ्या टप्प्याचं, थर्ड स्टेजचं या ठिकाणी वैशिष्ट्य आपल्याला म्हणता येईल. त्याचप्रमाणे द्वितीयक आणि तृतीयक, सेकंडरी अँड टर्शरी ॲक्टिव्हिटीज ज्या आहेत त्या देखील मोठ्या प्रमाणात वाढलेल्या असतात, एक्सपांड झालेल्या आपल्याला या ठिकाणी दुसऱ्या स्टेजमध्ये दिसतात. त्यानंतर आता
तिसरं जे काही वैशिष्ट्य आहे ते पहा. तिसरं वैशिष्ट्य काय सांगितलेलं आहे की एज्युकेशनल किंवा एज्युकेशन लेव्हल ऑफ पॉप्युलेशन इज इन्क्रीजेस. पीपल नाव नो द इम्पॉर्टन्स ऑफ फॅमिली प्लॅनिंग. फॅमिली साईज रिड्युसेस. विद्यार्थ्यांनो, ह्या तिसऱ्या टप्प्यामध्ये लोकांची शैक्षणिक पातळी जी आहे, एज्युकेशनल लेवल जे आहे, हे आपल्याला उंचावलेले दिसून येते. त्याचप्रमाणे लोकांना फॅमिली प्लॅनिंगचं महत्त्व जे आहे हे लक्षात येतं. कुटुंब नियोजनाचं महत्त्व लक्षात येतं. त्यामुळे कुटुंबाचा आकार जो आहे हा लहान असलेला आपल्याला या टप्प्यात पाहायला मिळतो. विद्यार्थ्यांनो, जगातील जे विकसनशील देश जे आहेत हे आपल्याला ह्या टप्प्यातून या विकसित टप्प्याकडे जात असलेले दिसून येतात. याचं उदाहरण आपल्याला या ठिकाणी सांगता येईल ते म्हणजे चीन. त्यानंतर तिसरा टप्पा पाहिल्यानंतर आता आपण लोकसंख्या संक्रमणाचा चौथ्या टप्प्याची माहिती आपण या ठिकाणी पाहू. चौथा टप्पा जो आहे हा कमी बदल विस्तारणारा म्हणजेच लो स्टेशनरी स्टेज म्हणून या ठिकाणी हा टप्पा ओळखला जातो. या टप्प्यामध्ये तिसऱ्या टप्प्यातील जन्मदर जो आहे हा आणखी कमी झालेला आपल्याला दिसतो. त्यामुळे लोकांच्या राहणीमान जे आहे हे उंचावलेलं आपल्याला दिसतं. देशाची आर्थिक स्थिती आणि नागरिकांची आर्थिक स्थिती सुधारलेली आपल्याला दिसते. त्यामुळं पहिलं वैशिष्ट्य जे दिलेलं आहे या टप्प्याचं ते म्हणजे द बर्थ रेट इन द थर्ड स्टेज इज नाव लोअर फर्दर. द स्टँडर्ड ऑफ लिव्हिंग इज व्हेरी हाय. The economic condition of country and the economic status of citizen improve a lot. Secondary and tertiary occupation have a higher share than primary. तर हे एक महत्त्वाचं वैशिष्ट्य आपल्याला सांगता येईल की प्राथमिक व्यवसायांपेक्षा द्वितीयक आणि तृतीयक व्यवसायाचा वाटा जो आहे हा आर्थिक विकासामध्ये जास्त असलेला आपल्याला या टप्प्यात पाहायला मिळतो. देशाचं आर्थिक व्यवस्था जी आहे ही प्रामुख्यानं ह्या टप्प्यात द्वितीयक आणि तृतीयक व्यवसाय यावरच मोठ्या प्रमाणात अवलंबून असते. प्राथमिक व्यवसायामध्ये अतिशय कमी लोक या ठिकाणी आपल्याला गुंतलेली दिसून येतात. त्यानंतर वैशिष्ट्य किंवा दुसरं वैशिष्ट्य सांगता येईल ते म्हणजे The death rate is also very low as the best medical facilities are available. Epidemic like cholera, plague, etc. have been eliminated. विद्यार्थ्यांनो, म्हणजेच ह्या दुसऱ्या स्टेजमध्ये ह्या चौथ्या स्टेजमध्ये हे दुसरं वैशिष्ट्य जे आहे यामध्ये सांगितलेलं आहे पहा की मृत्यूदर जो आहे हा खूप कमी झालेला असतो. डेथ रेट इज व्हेरी लो. आणि याचं कारण काय तर वैद्यकीय सुविधा असतात ज्या सर्वोत्तम वैद्यकीय सुविधा ह्या टप्प्यामध्ये उपलब्ध होतात. म्हणजेच द बेस्ट मेडिकल फॅसिलिटीज आर ॲव्हेलेबल. त्यामुळे या ठिकाणी पटकी किंवा प्लेगसारखा किंवा कॉलरासारखा जे काही रोग असतात त्यांचा नायनाट झालेला आपल्याला दिसतो किंवा त्यावर पूर्णपणे कंट्रोल आणलेला आपल्याला या टप्प्यात पाहायला मिळतं. विद्यार्थ्यांनो, आरोग्याबाबत लोक अतिशय जागृत असलेले आपल्याला ह्या टप्प्यात पाहायला मिळतात. त्यामुळं आपल्याला हे एक वैशिष्ट्य सांगता येईल की पीपल आर हेल्थ कॉन्शियस. म्हणजेच आरोग्याबाबत लोक अतिशय जागरूक झालेलं आपल्याला या टप्प्यात पाहायला मिळतात. तिसरं वैशिष्ट्य पहा ते म्हणजे द बर्थ रेट इज लो बट नॉट लेस दॅन द डेथ रेट. जन्मदर जो असतो हा कमी झालेला दिसतो परंतु मृत्यूदरापेक्षा तो जास्त कमी नसतो. त्यानंतर
हा जो जन्मदर आहे हा मृत्यूदरा जवळजवळ सारखाच असलेला आपल्याला या ठिकाणी दिसून येतो. म्हणजे जन्मदर आणि मृत्यूदर जवळजवळ सारखेच असतात. त्यामुळे लोकसंख्येची वाढ जी आहे ही अतिशय कमी प्रमाणात होत असलेली आपल्याला दिसते. हे एक महत्त्वाचं वैशिष्ट्य आपल्याला या ठिकाणी सांगता येईल. द बर्थ रेट इज लो बट नॉट लेस दॅन डेथ रेट. इट इज ऑलमोस्ट द सेम. देअरफॉर द पॉप्युलेशन ग्रोथ इज मिनिमल. फॉर एक्झाम्पल डेव्हलप्ड कंट्रीज लाईक USA. याचं उदाहरण आपल्याला सांगता येईल USA. विद्यार्थ्यांनो, शेवटचं या ठिकाणी सांगता येईल वैशिष्ट्य ते म्हणजे द स्टँडर्ड ऑफ लिव्हिंग इज व्हेरी हाय. या ठिकाणी लोकांचं राहणीमानाचा दर्जा जो असतो हा अतिशय उच्च आपल्याला या ठिकाणी या टप्प्यात असलेला दिसतो. तर ही महत्त्वाची वैशिष्ट्ये आपल्याला या ठिकाणी स्टेज 4मध्ये सांगता येतील. त्यानंतर लोकसंख्या संक्रमणाचा शेवटचा टप्पा याला अनुसरून आपण माहिती पाहूया. हा 5वा टप्पा ऋणात्मक वाढीचा टप्पा म्हणून ओळखला जातो. आपण त्याला डिक्लायनिंग स्टेज असं म्हणतो. याची काही जी वैशिष्ट्ये आहेत त्याला अनुसरून थोडक्यात माहिती पाहूया. पहिलं वैशिष्ट्य जे आहे ते म्हणजे द बर्थ रेट इज व्हेरी लो अँड ऑलमोस्ट इक्वल्स द डेथ रेट. तर जन्मदर जो असतो हा अतिशय कमी असतो आणि तो जवळजवळ मृत्यूदरा एवढाच या ठिकाणी आपल्याला असलेला पाहायला मिळतो. तर हे पहिलं वैशिष्ट्य या ठिकाणी आपल्याला सांगता येईल. त्यामुळं लोकसंख्या जी असते ही लोकसंख्या वाढ अतिशय अत्यल्प आपल्याला असलेली दिसते. म्हणजेच पॉप्युलेशन ग्रोथ इज मिनिमल ऑर इन सेम कंट्रीज कुड बी निगेटिव्ह. तर हे काही या ठिकाणी आपल्याला वैशिष्ट्ये म्हणून सांगता येईल. यालाच अनुसरून यामध्येच आपल्याला पुढचं वैशिष्ट्य सांगता येईल ते म्हणजे द पॉप्युलेशन मे बी रिड्यूस बिकॉज ऑफ हायर मॉर्टिलिटी. काही वेळा आपल्याला या ठिकाणी जन्मदर जो आहे हा मृत्यूदरापेक्षाही कमी झाल्याचं आपल्याला या ठिकाणी दिसून येतं. त्यामुळे लोकसंख्येत मोठ्या प्रमाणात घट होऊ लागते. अशा देशामध्ये बालकांची संख्या आपल्याला कमी असलेली दिसते आणि वृद्धांची संख्या ही जास्त असलेली दिसते. हे एक वैशिष्ट्य आपल्याला या ठिकाणी सांगता येईल. हे तिसरं वैशिष्ट्य मध्ये दिलेलं आहे पहा. इन सच कंट्रीज द नंबर्स ऑफ चिल्ड्रन्स इज व्हेरी लो अँड एल्डर्स आर व्हेरी हाय. तर हे तिसरं वैशिष्ट्य हे महत्त्वाचं आहे. त्याचप्रमाणे पुढचं चौथं वैशिष्ट्य काय सांगितलेलं आहे. द इकॉनॉमिक कंडिशन ऑफ द कंट्री अँड द सिटिझन इज व्हेरी गुड. म्हणजेच या ठिकाणी या देशातील लोकांचा राहणीमानाचा दर्जा जो असतो हा अतिशय उंच असतो, उच्च असतो. देशाची व नागरिकांची आर्थिक स्थिती ही उत्तम असते. पुढचं वैशिष्ट्य या ठिकाणी टर्शरी ॲक्टिव्हिटीज कंट्रीब्यूट द मोस्ट टू द इकॉनॉमी. म्हणजेच या ठिकाणी तृतीयक व्यवसायाचं प्रमाण जे असतं हे सर्वाधिक असतं आणि देशाच्या आर्थिक विकासाच्या मध्ये ह्या टर्शरी व्यवसायाचं योगदान हे जास्त असलेलं आपल्याला दिसून येतं. त्यानंतर पुढचं वैशिष्ट्य या ठिकाणी दिलेलं आहे पहा. हाय क्वालिटी ऑफ एज्युकेशनल अँड मेडिकल फॅसिलिटीज आर अवेलेबल. हेल्दी. तर या ठिकाणी 6वं वैशिष्ट्य जे दिलेलं आहे पहा हे महत्त्वाचं आहे की या टप्प्यामध्ये शैक्षणिक व वैद्यकीय सेवा ज्या असतात ह्या उच्च दर्जाच्या असतात. आरोग्य, पर्यावरण व आनंददायी जीवनाबाबत ह्या लोकांचा किंवा या देशातील लोकांचा आग्रह असलेला आपल्याला दिसून येतो किंवा त्याप्रती ते जागृत असलेले आपल्याला दिसतात. याची उदाहरणं सांगता येईल ते म्हणजे स्वीडन, फिनलँड. तर ही उदाहरणं जी आहेत ही लक्षात ठेवायचे. या ठिकाणी दिलेलं आहे पहा तुम्हाला वैशिष्ट्य. हाय क्वालिटी ऑफ
educational and medical facilities are available. Healthy environment and pleasant life is prepared, for example स्वीडन, फिनलँड एक्सेट्रा. तर विद्यार्थ्यांनो, अशा प्रकारे या ठिकाणी डेमोग्राफिक ट्रान्झॅक्शन थिअरी जी आहे, लोकसंख्या संक्रमणाचा सिद्धांत, यातील हे जे 5 टप्पे दिलेले आहेत, हे 5ही टप्पे व्यवस्थितपणे त्यांच्या वैशिष्ट्यांसह लक्षात ठेवायचे आहेत. यावर तुम्हाला परीक्षेत शॉर्ट नोट किंवा ब्रॉड क्वेश्चन विचारला जाऊ शकतो.